मी पुन्हा येईन. मी इथे येईन असं मी कधी बोललो नव्हतो, तरी पण मला यावं लागलं. चंपा हा बघा आमचा अजय, हे चंपाची चंपी करणारा. माझी बहीण मला असं म्हणते की मी दुष्ट राक्षस. जरा लावा व्हिडिओ. मी पुन्हा येईन. मी इथे येईन असं मी कधी बोललो नव्हतो, तरी पण मला यावं लागलं. हे खरं आहे अध्यक्ष महोदय, मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल. मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो आपने अपनी खुद की भी नहीं सुनता. आणि मग असं करायचं कसं? मी जर हो म्हणालो तर इथून काय अंतरावरती घर कोणाचं आहे तुम्हाला माहित नाही. जे फ्लेक्स लागतं भावी पंतप्रधान. अरे तुम्ही तर जिवंतपणे मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली ना. तुम्ही गोपीनाथगडाची कशाला चिंता? अरे किती काम आहे राजकारण. माझं तर आज सकाळपासून मनस्थिती नाही. वाईट नाही वाटलं. वाईट कुठं वाटलं की हे सगळे मंडळी मला स्टेजवर शिव्या देत होते आणि आमच्या बहिणीला त्याचा आनंद होत होता. त्या सभेत माझी बहीण मला असं म्हणते कि मी दुष्ट राक्षस है. पहली बार वो हत्या बंद हो गई. बोले साहब ये क्या लिया सरकार ने, क्या किया तुम्हारे, बोले क्या किया, अब हमने क्या खाना, बोले क्या हुआ, वो काटने देते नहीं. जब तक राव साहेब दानवे है बंद नहीं होगा तुम्हारा. ती हिम्मत या ठिकाणी माननीय मोदीजींनी आणि निर्मलाजींनी दाखवली. एक किस्सा सांगतो. एक पोरगा आलं, पोरीचा हात मागायला आलं बापाला. बापाने विचारलं, बाबा तू काय करतो? पोराने सांगितलं माझा बाप लई गब्बर आहे. बापाने पोराला हाताला धरलं, उचललं, बाहेर काढलं. म्हटलं आमच्याकडं पोराकडं बघून पोरगी देतात, बापाकडं बघून देत नाही. आता बाप कोण पोरग कोण खोलून सांगायला लावू नका. भारतीय जनता पक्षात मी आहे. त्या पक्षाचा मला आदेश आहे की पक्षाच्या विरोधी बोलू नका. अजून आमचा विचार नाही आहे, आम्ही पक्ष बदलवणार नाही आहे. म्हणजे माझं सोडून द्या, पंकजाचं सांगतं. माझा भरोसा धरू नका. काय झालं? काय चंपा चंद्रकांत पाटला चंपा पुणेकर नाव तेवढ्यात पटायचं. हा बघा आमचा अजय, कुठे गेला अजय? हे चंपाची चंपी करणारा. त्या कोल्हापूर सांगलीमध्ये एक पूर आला, एक सरकार मधला मंत्री कोथरूड पर्यंत वाहत आला. मला कधी कधी तर प्रश्न पडतो, काय जाणीवा मेल्या की काय तुमच्या? या विधानसभेला निवडणुकीला मी म्हणून एक भूमिका घेतली. आज जो मी तुमच्याकडे आलोय तो एका प्रबळ विरोधी पक्षासाठी पण मी आलोय. मला वाटत नाही या देशामध्ये आजपर्यंत कोणी अशी मागणी केली असेल की मला विरोधी पक्ष व्हायचंय. शेखर रेड्डी, या शेखर रेड्डींच्या घरात धाड टाकली गेली. दाखवा. हेच नरेंद्र मोदी एका पत्रकारांसमोर, एका टेलिव्हिजन चॅनल समोर लोक बसले आहेत, त्यांच्यासमोर काय बोलतायत जरा लावा व्हिडिओ. काल रात्रीपासून मला असं वाटत होतं की आपण हे जग सोडूनच